500 रुपयाचे कॅश प्राइज आहे लीग तो केक शॉपच्या माध्यमातून आणि एक रिस्ट वॉच सुद्धा दिली जाईल। या दरम्यान मुजीब फरास एक चांगला कॅच तिथे कॅरी करतोय, विकेट मिळतीये, माघारी परतावा लागेल नितीन, त्याच्या पारीचा अंत झालाय, विकेटचं पतन खेळाडू बाद। थोड्याशा अडचणी जरूर निर्माण झाल्या तिथे फलंदाजी करत असताना, मात्र या अडचणींवर तुम्हाला मात करावी लागेल। नवीन फलंदाज मैदानामध्ये कॅलिस फलंदाजी करण्याकरता दाखल झालाय, बॅटिंग करावी लागेल, पर्याय कमी राहिले। षटकारांखेरीज दुसरा पर्याय या मॅच मध्ये उरलेला नाहीये, कारण अगदीच कमकुवत टोटल धावफलकावर उभी आहे। धावफलकावर जर आपण नजर टाकली तर धावफलक 27 या आकड्यावर खुंटलंय, अडकलंय असं म्हणायला हरकत नाही। 1 ते 2 षटकार येणाऱ्या 3 बॉल मध्ये इथे धावफलकावर जोडणं अत्यावश्यक आहे। सुफियान यावेळेस मात्र फटका फसलाय, बॉल हवे, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, विकेटचं सत्र जे सुरू झालंय ते थांबायचं नाव घेत नाहीये। विनोद रावडी त्याच्या अवतीभोवती वावरचा जो संघ आहे तो घुटमळताना पुन्हा एकदा पाहायला मिळतोय। विनोद रावडी बाद झाला तर वावर टीम इथे स्ट्रगल मध्ये आपल्याला पाहायला मिळते। विनोद आणि वावर हे एक विजयाचं समीकरण बनलंय, ते या मॅच मधनं पुन्हा एकदा आपल्याला स्पष्ट होताना पाहायला मिळते। धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या आहे तिथे 27 या आकड्यावर ती स्थिर आहे, ती पुढे सरकायला तयार नाहीये। सुफियान आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता सज्ज होईल आणि त्याच्या समोर जर आपण पाहिलं तर स्ट्रायकर एंड कडनं फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळेल कॅलिस बाद झालाय मला वाटते, आणि नवीन बॅटर मैदानामध्ये संतोषला संतुष्ट करावं लागेल। टीम स्ट्रगल मध्ये आहे, अडचणीमध्ये आहे। ब्लाइंड फलंदाजी, चेंडू कळत नाहीये, बॅटचा आउटसाइड एज होतं आणि विकेट किपरच्या हातामध्ये बॉल विसावलाय। आणखी एक गडी तो